वर्षातून एकदा भेटतो आपण सगळी लोक थोडी असतात. तर ऐकूया पुढील मॅच अंतिम मॅच मध्ये दीपक पाटील सर. चांगले माणसाला घाबरत नाही आपण अशा भेटीला बघू नाही घाबरत आपण बघू. चला बाद चालू करा. हॅलो हॅलो तो चला बाद स्टार्ट करूया. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. एका बाजूला दादरपाडा दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ बुंध्यात टाकला होता आणि चांगली सुरुवात केली. पहिलाच बॉलवर मागच्या सामन्यामध्ये 7 षटकार ठोकणारा धाराव्याचा भावेश नाईक आपण पाहतो स्ट्राईक एंडला. त्याच्या साथीला सतीश मिसाळ आहे चिंचपाडा संघाची सलामीची जोडी. परेश ठाकूरचा हा चेंडू यावेळेस मात्र वळवलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. भावेशला थांबवलंय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत 30 धाबा पूर्ण केल्या होत्या सिद्धेश वास्करवर. याही वेळचा चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर इकडे डायरेक्ट हिट. पंचांची नकार घंटा आहे. पहिली धाव कंप्लीट होत असताना दुसऱ्यासाठी सरसावलेत आणि 2 धावा चित्त्याच्या वेगानं मात्र पूर्ण करण्यात आल्यात. अतिशय वेगानं धावले दोनही फलंदाज आणि धावसंख्येचा श्री गणेश होत असताना दुहेरी धावेनं खातं उघडलंय. बाईचा इशारा मात्र पंचांचा आलाय. सुपर बॉलिंग. गोलंदाजाच्या खात्यात अद्यापही धाव जोडली गेलेली नाहीये. हे यश आहे पान फ्रॉम धोतुम परेश ठाकूरचं. कारण भावेशला थांबवणं नक्कीच मी तर म्हणेन हे धाडसाचं काम आहे. कौतुकास्पद कामगिरी मात्र करत असताना परेश ठाकूर आपण पाहू शकता. संध्याकाळचं सत्र फ्लड लाईट्स ऑन करण्यात आलेत. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीचे आपण पाहू शकता. त्यावेळेचा चेंडू जास्तच बाहेर निघतोय आणि पंच तेच सांगत असताना वाईट बॉल. एकत्रित रन 3 या आकड्यावर. शॉट ऑफ लाईन टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केला ऑन साइडला. मिड विकेटला ओमकार वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. तोपर्यंत मात्र एक जाव. सिंगल रन ओनली. चांगला मॅचेस आज खरं तर पहिल्याच दिवशी या स्पर्धेच्या पाहायला मिळाल्यात. टफ फाईट्स पाहायला मिळालेत. लास्ट बॉल थ्रिल आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्कोर कार्डवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. चांगली सुरुवात केली. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. वेग जास्त देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचमुळे थोडासा कंट्रोल बाहेर आहे. त्याचमुळे 2 व्हाईट बॉल येताना दिसलेत. परंतु तरी सुद्धा व्हाईट बॉल आल्यानंतर सुद्धा मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस पहा फुल लेन तो खोदून काढण्याचा प्रयत्न लॉफ केलं होतं. कव्हर्सला वॅकंट एरियामध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्यासाठी भावेश सरसावलाय आणि 3 धावा. चौकार षटकार येत नाहीयेत परंतु कशा पद्धतीनं आपल्याला धावा चोरता येतील याकडे मात्र पाहिलं गेलं. 2 वेळा मघाशी सुद्धा 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा पूर्ण केल्या. यावेळेस आपण पाहिलं तर 3 धावा दोघांनी पूर्ण केल्या. त्यामुळं जरी एखादं षटक चांगलं पडतंय गोलंदाजाचं तरी सुद्धा इकडे एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये याकडे पाहिलं गेले भावेश कडून. धावफलकावर आतापर्यंत
धावा लागल्या त्या 9 धावा. यावेळेस मात्र फटका कनेक्ट झालाय. पूल केलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय. भावेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावर. विदाउट लॉस 14 रन्स. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क ओमकार कोळी, ज्यानं मागचा सामना खरं तर जिंकून दिला होता गोलंदाजीच्या जोरावर. ज्यावेळेस आय थिंक 8 धावा करायच्या होत्या एका ओव्हरमध्ये आणि त्या धावांचं संरक्षण केलं होतं. यशस्वी संरक्षण अनिकेत मोकल समोर असताना. फुल टॉस बॉल या सिच्युएशनला पडलाय. बॉलला भिरकावून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. फुलटॉसवर थोडा कंट्रोल करावा लागेल, कारण हेच जे चेंडू आहेत ना ज्याच्यावर जास्त धावा येतात. शॉट ऑफ लेन फुलटॉसवर जास्त धावा आज येताना पाहिल्या आपण. यस, मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत आणि त्याचवेळी धावसंख्या आता मात्र आकार घेत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याचमुळे इकडे या धावा फार महत्वाच्या ठरते. दुसऱ्या सत्रामध्ये 20 रन्स 20 धावा. पहिल्या षटकामध्ये आय थिंक 14 होत्या. या ओव्हरमध्ये 6. 20. एनी डाऊट्स? 12th मॅन पाठवा. फुल टॉस बॉल अगेन आणि यावेळेस भिरकावून दिला तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. आणखीन एक षटकार सतीश मिसाळच्या बॅट मधून. लगातार दुसरा. तर चिंचपाडा टीमसाठी हा लगातार 3रा षटकार आलाय. सुरुवात काय केली होती गोलंदाजी मधून परेश ठाकूरनं. शेवटच्या बॉलवर षटकार त्याला पडला आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना 2 षटकार. 2-3 चेंडून कसा सामना लगेचच पालटतोय आणि ते चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. 18 धावा मागच्या 3 बॉलमध्ये आल्यात आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 26 या आकड्यावर. 26 ऑन अ बोट. थोडंसं टेन्शन वाढवलंय. जर बघाशी 8 धावा डिफेंड करणारा ओमकार कोळी पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार खातोय. हे क्रिकेट आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी फार महत्वाची. तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं तरच प्रेक्षक वर्ग तुम्हाला सलाम करतो. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगकडे चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडून क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतो. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 27 वर. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पावसाळी, परंतु पाऊस बिलकुलही नाहीये. एक थेंब नाहीये सकाळपासून. बरेच जण शॉर्ट्स घालून आले आहेत.
ओ इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये यष्टांच्या पाठीमागे, जेल टिपलाय. फलंदाज भावेश नाईक बाद. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा अडथळा दूर काढलाय. यावेळेस मात्र सगळ्यात मोठी विकेट. 22 वादळ मगाशी पाहायला मिळालं होतं. 7 षटकारानं 42 धावांची इनिंग अगोदर केली होती. इकडे मात्र स्वस्तात बाद झालाय. मोठी सफलता. ओमकारला 2 षटकार पहिल्या 2 बॉलवर येऊन सुद्धा धैर्यानं सामोरा गेलाय. भावेश या मॅच मध्ये काही करामत करू शकलेला नाहीये. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बहारू जोगिलकर. आयकॉन खेळतोय. काळभैरव चिंचपडा टीम कडून चांगला परफॉर्मन्स राहिला. बॅटिंग असेल, बॉलिंग मधून खास करून. हो यावेळेचा हा चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा सापडलेला नाहीये. थोडासा खाली राहिला होता. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी सरसावलाय. थोडासा लेट कॉल होता परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. बाईचा इशारा पंचांचा येतोय. चांगलं पंचांचं काम आजच्या दिवसामध्ये. हरिचंद्र फडके सर, लालचंद गावण सर, निपक्षपातीपणे आज संपूर्ण दिवसभर पंचांचं काम पाहिलं, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. 29 रन्स ऑन बोर्ड, 29 धावा. जी क्रिकच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. चांगलं प्रक्षेपण, सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले ही वाहिनी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस ऑन साईडला वळवलाय. 1 रन जरूर त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळं क्रिकच्या सगळ्या सदस्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. आजच्या दिवसभरामध्ये प्रचंड मेहनत त्यांनी घेतले. त्यांचे सगळे कॅमेरामन्स सुद्धा आपण कौतुक करूया. प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत, प्रत्येक मोमेंट्स, प्रत्येक खेळाडूंचे हावभाव तुमच्यापर्यंत, सगळे खेळाडूंचे हावभाव टिपले गेले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे कार्य मात्र जी क्रिकच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आलं. त्या टीम्सला सुद्धा आपण धन्यवाद देऊया. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावर आहेत आणि तिसरं षटक यश येतोय गोलंदाजीसाठी. निशांत 11 दादरपाडा. समोर बारूक जोगिलकर आणि सतीश मिसाळाशी जोडी आहे. 30 धावा आल्या. तिकडे 12 ते 15 धावा. या ओव्हरमध्ये नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. ओ फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलंय. वाईड लॉंग ऑन काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. जोगिलकरच्या बॅट मधून येतोय षटकार. फुलटॉसवर बराचसा खेळ बिघडलाय. मघासपासून आपण पाहिलं अनेक फुलटॉस शॉट ऑफ लेंथ हेच जे चेंडू आहे त्याच्यावर मात्र गोलंदाजांना मार खावा लागलाय सपाटून. इकडे स्वागत केलं यशला. पहिल्याच बॉलवर अपयश आलंय. 6 धाब्याने टीमची टोटल 36 वर. 36 रन्स ऑन बोर्ड. फारुख जोगिलकर मशरा श्रीवर्धनशी बिलॉंग करणारा खेळाडू, परंतु रायगड प्रीमियर लीग सुद्धा खेळतो आणि खरं तर करंजाडे वडकर या ठिकाणी वास्तव्यास आहे. सध्याच्या घडीला रेग्युलर प्रॅक्टिस आहे आणि त्याचमुळे ओपन क्रिकेटमध्ये खुल्या गटामध्ये नेहमीच हे नाव फारुख जोगिलकरचं चर्चेत राहिलंय. वेगवान चेंडू होता. कटकण्याचा प्रयत्न. इकडे यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसडला आणि तद्वर पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा 1+1 अवांतरच्या स्वरूपामध्ये 2 धाबा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये आणि टोटल जाऊन पोहोचेल ती 38 या आकड्यावर. 38 ऑन बोर्ड. क्लीन बोर्ड. दांडी गोल त्रिफळा उद्ध्वस्त केला. सतीश मिसाळ बाद होईल. दुसरा धक्का काळभैरव चिंचपाड्याला.
नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत बंद केला चालू काय ना त्याला चेक चांगला चेंडू होता यावेळेस मात्र वेगानं निघून गेला विकेट कीपरकडे यश आता अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना एक फुल टॉस नंतर मात्र सावरलं विकेट घेतली परूप जोगिलकर धावसंख्या 39 आहे शेवटचे कदाचित 2 चेंडू शिल्लक असतील एखादा मोठा स्ट्रोक हवा ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न इकडे कम्प्लिटली मिस झालाय मरूप जोगिलकर आणि धावसंख्या मात्र स्थिरावले 39 या आकड्यावर परंतु तरी सुद्धा कुठेतरी मोमेंटम हवाय धावा हव्यात शेवटच्या बॉलवर मग त्या दुहेरी येऊ द्या चौकार येऊ द्या षटकार येऊ द्या त्या मोमेंटम साठी फार गरजेच्या आहेत लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग ओ शट ऑफ लेंथ मरूप जोगिलकरचा फुल सक्सेसफुल पॉवरफुल शेवट गोड केला या षटकाराच्या स्थान टोटल जाऊन पोहोचेल ती 45 या आकड्यावर 45 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि 46 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि त्यासाठीच म्हणालो होतो अगोदरच मोमेंटम फार गरजेचा असतो जो शेवटच्या क्षणाला मिळणं इकडे एक शेवटच्या बॉलवर षटकार आला थोडासा मोमेंटम शिफ्ट झाला चिंचपाड्याच्या बाजूने 46 करायचे आहेत अमित नाईकवर नजर असेल मॅच मध्ये कशा पद्धतीनं आयकॉन खेळाडू परफॉर्मन्स करतात परेश ठाकूरची बॅटिंग काय होते रमेश मोहितेची बॅटिंग काय होते त्याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल आणि या 3 फलंदाजांवर मदार असेल या संघाची पाहूया 46 करायच्या 3 ओव्हर्स मध्ये कोणता संघ मात्र पुढे जाणार आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळले कामोठे मोठी जुई करंजाडे पळसपे मोठा खांदा जुई असेल भिंगारी नारपोली सगळे संघ पराभूत झालेत आणि त्याच्यामधले 2 संघ आपण पाहतोय निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये काळभैरव चिंचपाडा या 2 संघादरम्यान ही लढत सुरू आहे सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होत असताना अमित नाईक फ्रॉम एकडघर आणि त्याच्या साथीला दादरपाड्याची ओळख निमिष मोहिते चला चालू करा लवकर पंच सकाळपासून उभे आहेत त्यांना सुद्धा घरी जायचंय हॅलो बाकी सगळे जण बसून आहेत अधूनमधून पंच मात्र हॅलो सुशांत पाटील सर ज्यांची मोलाची साथ आम्हाला दिवसभर लाभली पहिलाच बॉल अपील जोरदार इकडे पाहूया काय झालंय लाऊड अपील
कॉन्फिडन्स प्रचंड होता. यष्टांच्या पाठीमागून जोरदार अपील झाली होती. पहिला चेंडू आपण पाहिला. आज प्रभावित केले मरूप जोगिलकरनं, कारण ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केले. व्हेरिएशन बॉलिंग तर नक्कीच आहे, परंतु जी ॲक्शन आहे, जी हाय ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली आणि ती कुठेतरी संभ्रमात टाकणारी राहील आहे फलंदाजांसाठी. हा कधी चेंडू सोडतोय हे कळत नाही आणि अशामध्ये बऱ्याच वेळेला फलंदाजांना बीट केलं. यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलंय आणि याच ॲक्शनमुळे कधी स्लो, कधी वेगात चेंडू, कधी यॉर्कर पाहायला मिळाला, लेग ब्रेक पाहायला मिळाले, कधी बाउन्सर पाहायला मिळाले आणि ही वैविध्यता आज मात्र मरूप जोगिलकरच्या गोलंदाजीमधून. यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल शॉट ऑफ लाईन होता, भिरकावून दिलाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. अमित नाईक फ्रॉम इकडगर ज्याच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. थोडासा चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला होता आणि तो लवकर ओळखला. अमित नाईक थांबला, थोडासा वेट केला, पाठीमागे जाऊन त्यानंतर मात्र हुक शॉट खेळला. 6 धाब्यानं टीमची टोटल निशांत 11 दादरपाडा 7 या आकड्यावर. 46 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. शॉट ऑफ लाईन पुन्हा हुक केलाय पाठीमागे, फाईन लेगच्या वरतून खेचलाय. अमित नाईकच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. सुरुवात चांगली झाली होती षटकाला, जी लेंथ हवी आहे. इकडे थोडासा चेंडू उसळवण्याचा उडवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते ओळखलंय. बॅकफुटला जातोय, स्टंप लाईनला जाऊन मात्र पाठीमागे दोन्ही फटके फाईन लेगच्या वरतून खेचलेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. 13 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेस स्वीप केलाय, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. आणखीन एक षटकार. मरूप जोगिलकर आज मात्र यशस्वी गोलंदाज होता आणि त्याच्यावरच मात्र हल्ला. लगातार 3रा षटकार अमित नाईकच्या बॅटमधून. टोटल 19. धावसंख्या जरूर मोठी आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर मात्र या धावा वाचवणं कठीण होऊ शकेल. संध्याकाळचं सत्र अंधुक प्रकाशाचा खरं तर गोलंदाजांनी जास्त फायदा घ्यायला हवा, परंतु इकडे एवढ्या अंधुक प्रकाशामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे क्लीन पाहायला मिळाले अमित नाईकची. यावेळेस मात्र पाहूया ऑन साइडला वळवले हा चेंडू, थोडासा टर्न झालाय. एक धाव तर जरूर त्या ठिकाणी मिळेल. थ्रो स्ट्रायकर एंडला. चांगला थ्रो, थांबला अमित सुद्धा. त्यानं ओळखलं इकडे घाई नकोय, विकेट आपल्याला टिकवा लागेल. आणि त्या एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. चेंडू शॉर्ट मिड विकेट कडे सरकलाय. डीप मधून सतीश मिसाळ वेगाने येतोय, तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट. ओव्हर थ्रो झाला होता, बॅकअप आहे. या 2 धावांच्या बरोबरीनं हे पहिलं महागड षटक या ठिकाणी समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 धावा, 22 रन्स विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम शांत 11 दादरपाडा टीम. 2 ओव्हर्स मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. एक चांगलं षटक हाताळावंच लागेल आणि ते हेच. आज चांगली गोलंदाजी केले सतीश मिसाळनं आणि कुठेतरी विजयाचा शिल्पकार व्हायचा असेल तर या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा, एखादी विकेट प्राप्त करावी लागेल मिसाळला. मिसाचा हा चेंडू यावेळेस मात्र कबसला ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं, त्यामुळे एकच जावेल. सिंगल रन, सुंदर फिल्डिंग. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे.
सतीश मिसाळ. या ओव्हरमध्ये बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट होऊ शकेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतात. तयारीमध्ये फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, परंतु दोन फिल्डर पुढे येताना दोघेही थांबले आणि त्याचमुळे थोडासा निर्जन सळी हा चेंडू पडला. 2 धाबा पूर्ण सुद्धा झाल्यात आणि या दुहेरी धाबांच्या बरोबरीनं थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल तो निमिष मोहितेनं सुद्धा. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर. 10 बॉलमध्ये 21 धाबांची आवश्यकता. फुल टॉस जरूर मिस केला या ठिकाणी. पहा त्याचे हावभाव पाहू शकता. फुल टॉस बॉल होता, एखादा मोठा फटका येऊ शकला असता परंतु एकच धाव मिळाली. आणि आता अंतर जर आपण पाहिलं तर 9 बॉल 20 धाबांची आवश्यकता. सुपर 3 चा प्रवास आहे. यावेळेस ऑन द राईज समोरच्या दिशेला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून. स्ट्रेट ड्राईव्ह अमितच्या बॅट मधून चौकार. चार धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 30 या आकड्यावर. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धाबांची आवश्यकता. 16 रिक्वायर्ड. सतीश मिसाळच्या या 2 चेंडूंवर चिंचपाडाचं भवितव्य टांगणीवर. पाहूया काय घडणार या 2 बॉलमध्ये. या 2 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. हो, वेगवान चेंडू बाउन्सर का अटेम्प्ट करण्यात आला होता. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर उसळला. थोडीशी मान सुद्धा खाली घातली गेली. पहा अगदी नाकासमोरून निघून गेला. एक परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि अशा सिच्युएशनला संध्याकाळचं सत्र अंधुक प्रकाशामध्ये तितकाही चेंडू व्यवस्थितपणे आपल्याला पाहता येत नाहीये आणि त्याचाच फायदा इकडे सतीश मिसाळ उचलत असताना. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धाबांची गरज आहे. हा चेंडू सगळ्यात महत्वाचा असेल या मॅच मधला. अमित नाईक केकडकरचा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. कटकडाचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते. जोरदार अपील आणि अपील नाकारले. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दिलंय सतीश मिसाळ. आज काय खेळ केला या खेळाडूनं चिंचपाड्याकडून. कमाल बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, सारं काही मित्रपणे नष्टपैलू कामगिरी केले एकमेव खेळाडून चिंचपाडाकडून. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धाबांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. अजूनही विकेट गेलेली नाहीये. दोनही ओपनर्स मात्र खेळपट्टीवर अजूनही आहेत. फ्लड लाईट्स ऑन करण्यात आल्यात. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण, क्रीडा नगरी. कालच 2 स्टँडचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळालं या मैदानावर. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वर्गीय केडू नारायण मात्रे स्टँड आणि स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड. आज अनेक संघ त्याचा उपभोग घेता आला स्टँडचा. अनेक प्रेक्षकांना त्या स्टँडचा नक्कीच पुढे फायदा होईल. फ्लड लाईट्स मध्ये सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही अद्ययावत काहीतरी करण्याचा विचार मात्र कामोटेकरांचा जरूर असेल आणि एक सुसज्ज असं क्रीडांगण आज आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र अडवा बॅटनं समोरच्या दिशेमध्ये पूलचा फटका आणि तिकडे काय घडलंय. बॉल सीमा पार. 4 धाबांकरता पहिल्याच बॉलवर आलेल्या चौकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय तो निशांत इलेव्हन दादरपाडा टीम. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 12 धाबांची गरज आहे. बराच धावला सतीश मिसाळ परंतु दूर राहिला. 5 चेंडू 12 धाबा. मोठी गॅप होती कदाचित आणि त्याचमुळे इकडे थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो या चेंडूवर कारण अजूनही मास संपलेली नाहीये. 5 बॉलमध्ये 12 2 फटक्याचं काम आहे. हा सामना इकडे सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता संघ पुढे जाणार, दादरपाडा की चिंचपाडा
याकडे मात्र सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. आडवा पॅटर्न ऑन साइडला हा फटका बाळा आहे पाठीमागे, त्यामुळं एकच धावेल. सिंगल रन ओनली. अमित नाईक, निमेश मोहिते दोनही दिग्गज फलंदाज इकडे दादरपाडा संघाला या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करून देणार. एका ट्रॉफीवर आज मात्र हक्क दादरपाडा सांगणार की चिंचपाडा संघ इकडे आज एक ट्रॉफी निश्चित करणार. याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 11 नीडेड रिमेनिंग 4 असं समीकरण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ओ द स्टम्प्स आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि अमित नाईकला मात्र कळलाच नाही हा चेंडू. संकेतनं इकडे मात्र वेगळे संकेत दिले चिंचपाडासाठी. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. अंधुक प्रकाश आहे. फ्लड लाईट्स ऑन करण्यात आल्यात. या मैदानाच्या चारही बाजूचे टॉवर्स ऑन करण्यात आलेत आणि अशा स्थितीमध्ये मात्र एक चित्तथरारक लढत पाहायला मिळते. रोमहर्षक लढत, परंतु इकडे थोडासा चेंडू पाहावा लागेल. अमित नाईक धावण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. एखादी धाव होऊ शकली असती, परंतु अमित नाईक स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. 1 रन तर मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 36 या आकड्यावर. इकडे अजूनही 10 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 10 धावांची गरज आहे. अंधुक प्रकाश 7 वाजता या स्पर्धेची आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच पाहायला मिळते. इकडून मात्र सरळ ओ व्हॉट अ शॉट. एवढ्या अंधुक प्रकाशामध्ये अमित नाईक हे कडगडचा हेलिकॉप्टर दाखवतोय आणि या बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय. निशांत 11 दादरपाडा टीम. धावफलकावर 42 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आता गरज आहे ती अजूनही 4 धावांची. या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. सनराइज क्रिकेट अकादमी आयोजित आपण स्पर्धा पाहतोय आणि आज पहिल्याच दिवशी ग्रामीण विथ 2 आयकॉन्स घेऊन खूप चांगली स्पर्धा खरं तर पाहायला मिळालंय. मेहनत आहे सर्वांचीच. सुलक्षण भोईर यांची फार मोठी मेहनत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक चांगली मॅनेजमेंट त्यांच्याकडून पाहायला मिळालंय आणि म्हणूनच आज मात्र अशा पद्धतीनं सामने सगळ्याच क्रीडा रसिकांना एन्जॉय करता आलेत. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळतोय. बॉल बॅकवर्ड बॉलिंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल. सीमा पार. सुपर 3 मध्ये निशांत 11 दादरपाडा टीम दाखल झाले. वेल प्लेड अमित नाईक. वेल प्लेड दादरपाडा. अभिनंदन दादरपाडा टीम. हार्ड लक चिंचपाडा. हाता तोंडाशी आलेला घास चिंचपाडाचा हिरा होऊन घेतला आणि या स्पर्धेवर मात्र एक ट्रॉफी निश्चित केले. ती निशांत 11 दादरपाडा टीमनं आयकॉन अमित नाईकचं अभिनंदन करूया आपण. परेश ठाकूरचं, निमेश